वेलकम टू द न्यू ब्लॉग फ्रेंड्स. आपण आता पोहोचलो आहोत शहाजी छत्रपती म्युझियम, ज्यालाच आपण ओळखतो शाहू महाराज पॅलेसच्या नावाने. तर आता जस्ट आपण पाठच्या गेटनी एंट्री केली आहे आणि त्या साईडला तिकीट हाऊस आहे. तर चला तिकीट काढून घेऊ. पहिला गेटनी एंट्री केली की साईडलाच होते तिकीट हाऊस आहे. तर तुझ्या थांबले लाईनमध्ये तिकीट काढायला. तिकीट वगैरे काढून झालं आहे. आपण चाललो आहोत पॅलेसच्या दिशेने. एकदा टायमिंग बघून घ्या की तिकीटचा टायमिंग सकाळी 9:15 ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंतच आहे. आणि पार्किंग स्पेसेस पण दिसतील आपल्याला बऱ्यापैकी ह्या साईडला. ह्या साईडला आतमध्ये तिथं बसेस उभ्या दिसतात. तिथे पण जे पिकनिक वगैरेला आलेले आहेत बऱ्यापैकी तिथं बसेस सगळ्या तिथेच हॉल्ट करतात. रस्ता इथून जातो आणि एक इथून. तर आपण चाललो ह्या रस्त्याने, म्हणजे पॅलेस आय थिंक ह्या रस्त्याने लागतो. शाहू महाराज पॅलेसमध्ये मी तर फर्स्ट टाईमच चालू आहे फ्रेंड्स. तर या व्लॉगमध्ये तुमच्यासोबत तेच शेअर करणार आहे की आपला फर्स्ट एक्सपिरियन्स कसा होता छत्रपती शाहू महाराज पॅलेसमध्ये. एंट्री ह्या साईडनी आणि आपण चाललो आहोत त्या दिशेने. या साईडला मधोमध बघितलं तर महाराजांचा इथे स्टॅच्यू आहे आणि 2 तोफा आहेत साईडला. या सगळ्या बसेस जे आहेत प्रायव्हेट आहेत पिकनिकसाठी गेलेल्या. जी पिकनिक आली आहे त्यातील छोटे छोटे पोरं सगळे लेक बघण्यासाठी. आतमध्ये ऑस्ट्रिच पण आहे. शामरुख दिसलं तर मला सांग. ठीक आहे, ते बघ समोर. अच्छा, ते पिंजऱ्यामध्ये. हो, एकच्या शेजारीच इथे एक पार्क आहे जो ॲक्च्युली प्राण्यांसाठीच आहे. आणि ह्याच्या आतमध्ये बघा मारेल हे? नाही नाही ना. या पुढे या. पॅलेससाठी एंट्रन्स आणि साईडलाच पॅलेस कॅफे पण अवेलेबल आहे. आणि आत आल्यावरतीच या साईडला लेडीज जेंट्स वॉशरूम वगैरे आहे. पॅलेसला एंट्रीज करणार होतो तर आपल्याला इन्स्ट्रक्शन सांगितले गेलेत की आतमध्ये फोटोग्राफी अलाउड नाही आहे. तर अनलकीली इथे देखील आपल्याला फोटोज किंवा व्हिडिओज त्याच्यामधून शेअर करायला भेटणार नाही आहेत. इथून असणार आहे आपली एंट्री आणि साईडला तुम्ही बघू शकता बोर्ड दिलं आहे इन्स्ट्रक्शन्स, जे रूल्स वगैरे आपल्याला फॉलो करायचे आहेत. आपले फुटवेअर आपल्याला बाहेरच काढून आतमध्ये एंट्री करायची आहे. स्टॉप करायचे, सायलेंट फ्लाईट मोड ठेवू नका. इथून एक्झिट होता, तिथून आपण आलोय फायनली. आणि खाली ऊन फार आहे, पायाला चटके लागतात आहे. पॅलेस असं काय बाहेरून आहे, आतून आहे. खालचा फ्लोरच आपल्याला भेटतो फिरण्यासाठी. आणि त्यांचं काही कलेक्शन आहेत, काही शिकार केलेलं त्या सगळ्या गोष्टी आहेत, काही ऑर्नमेंट्स आहेत, काही हत्यार आहेत, वेपन्स आहेत आणि आहेत बऱ्यापैकी गोष्टी ॲनिमल सेंच्युरी टाईप. तर हो, आहे फिरण्यासारखं मस्तपैकी. एक टाईम बघून येण्यासारखं तर आहेच. तर तुम्हाला पण जायचं असेल तर नक्कीच एकदा व्हिजिट करा. छान होता पॅलेस, बट फक्त ग्राउंड फ्लोअरवरतीच फिरू देतात. हां, फर्स्ट फ्लोअरवरती किंवा वरती असं नाही जाऊ देत. एवढंच की काही बोलत होते पर्यटक आतमधले की पहिला थाळी पण होती ज्या शाहू महाराज खायचे वगैरे, त्याच्यामध्ये मोठी थाळी असायची, ती नाही आहे. काही तलवारी पण नाही आहे त्याच्यातल्या. तर त्यांनी त्या काढून ठेवल्या किंवा पॉलिशिंगला किंवा रिनोव्हेट करायला दिल्या असेल. हां, बाब्याला सोड खाली, सोड तिला खाली. जा बेटा. हां बेटा, तू खेळ बेटा, गवतात खेळ जा. असं वाटतं आतमध्ये पण असलं पाहिजे होतं अलाउड, आतमधून पण व्हिडिओ वगैरे काढणं किंवा फोटो काढणं तरी. पण नाही, ते आता इथून एंट्री करताना सांगतात की आतमध्ये फोन चेक करणार, बंद करा फोन, हे ते. पण आतमध्ये गेल्यानंतर कोणीच नाही आहे जे बघेल की कोणी फोटो काढते किंवा व्हिडिओ काढतात आहे. एक्झिटला दिसतात फक्त. आणि त्यात आतमध्ये एकही CCTV पण नाही आहे ज्याच्यावरून समजेल की आतमध्ये कोण काय करते काय नाही ते. तर मग भरोशावरतीच ठेवलं. तरीही वन टाईम व्हिजिट खूप भारी.
एवढं खरं आहे की फोटोग्राफीसाठी बरेचसे स्पॉट आहेत पॅलेसच्या बाहेर. पॅलेसच्या आतपर्यंत पण ते करू देणार नाहीत. आणि पॅलेसच्या आतमध्ये फ्रेंड्स एवढी दुपार आहे आणि खूप क्राऊड पण आहे. क्राऊड तर फार आहे. असं आहे की लाईन बनवून आपल्याला चालायचं एका पाठी एक, आणि एका ठिकाणी असं क्राऊड म्हणजे स्टॉप होऊन जातो. म्हणून गर्दी खूप आहे. आता ते आज वीकेंड आहे, सॅटर्डे संडे पडतो आहे म्हणून आहे का नेहमीच असं असतो त्याची काय आपल्याला आयडिया नाही. आणि शाळेच्या पण बऱ्याचशा पिकनिक्स वगैरे आल्यात. तर तुम्ही बघू शकता पाठी चपला शूज वगैरे बाहेरच काढायचं. जाताना फोन पण बाहेरच बंद करायला सांगतात. प्यायला पाणी, रेस्टरूम, परत खाण्यापिण्यासाठी, बसण्यासाठी, फिरण्यासाठी बाहेर, फोटोग्राफीसाठी, या सगळ्या गोष्टींनी परिपूर्ण आहे हा पॅलेस. बस एवढंच की आतमध्ये अलाउड नाही आहे. बाहेरून पण फार ऐतिहासिक आणि फारच छान अप्रतिम आपल्याला आर्किटेक्चर बघायला भेटणार आहे जे पण पॅलेसचं केलं आहे ते. आणि येस, शॉर्ली वन टाईम व्हिजिट तर नक्कीच केलं पाहिजे जर आपण कोल्हापूरमध्ये आहोत तर. मजा आली फार पॅलेसमध्ये येऊन. इतकंच की आपल्याला बस आतून शूट नाही करता आलं, बट ठीक आहे, रेस्ट्रिक्शन्स असतात, काही रूल्स असतात, काही रूल्स चांगल्यासाठी पण असतात. तर आपण ते रिस्पेक्ट केले आणि आपण पण आतमध्ये काहीच ट्राय पण नाही केलं. फोन बंद करावा लागतो आतमध्ये जाताना, त्यामुळे आतमध्ये साधा सिम्पल स्नॅप पण नाही काढता आला. बट नो वरीज, एकदा आतमध्ये आपण जाऊन बघून आलो आहे आणि एक्सपिरियन्स करून आलो आहे की पॅलेसच्या आतमध्ये काय काय आहे काय नाही ते सगळं बघितलं स्वतःच्या डोळ्यांनी. काही पिक्स पण आहेत, काही पेंटिंग्स आहेत जे आपल्याला त्या टायमाचे दिसून येतात की कसे होते, काय होतं, की कॉस्ट्युम काय होतं वगैरे सगळं काय. पूजा, हाऊ वॉज इट? नाईस. पॅलेसचा बाहेरून लुक असा, आणि पॅलेस कॅफे पण तुम्ही बघू शकता. पॅलेस कॅफे एकदम इको फ्रेंडली टाईप, बाहेरच चेअर्स वगैरे सगळं काय छान आहे. पॅलेसच्या समोरून निघालो आपण तर समोरच ऑटो स्टँड पण आहे. आतमधूनच ऑटो भेटतात डायरेक्ट स्टेशनला जायला. मीटरवर पूजा पुढे निघून गेली आहे भाव्याला घेऊन, तर आपण पूजाला समोर रिसीव्ह करणार आहे. पूजा, हिस्टॉरिक आणि मॉडर्न दोन्ही गोष्टींनी परिपूर्ण असलेलं कोल्हापूर, मराठी संस्कृतीला जपणारं कोल्हापूर, कधीच इथे येणाऱ्याला निराश करू शकत नाही. इकडचा एक्सपिरियन्स सगळ्यात बेस्ट. फायनली रिटर्न आपण चाललो आहे पुण्याला. तर इट वॉज नाईस टू व्हिजिट कोल्हापूर. पुन्हा नक्कीच कधीतरी येऊ, जसा वेळ भेटेल तसा, आणि जास्त दिवस काढू जाऊ, कारण की फिरण्यासारख्या बरेचसे ठिकाण आहे पण वेळेचं बंधन आहे. तर त्यामुळे वी हॅव टू लिव्ह.